आपले केस आहेत, आपले डोळे आहेत, आपली त्वचा आहे, आपली भूक कशी आहे, आपलं पचन कसं होतं, आपल्याला मोशन रोज व्यवस्थित होतात की नाही, या छोट्या छोट्या गोष्टींवरती त्या त्या दोषांचं प्राधान्यत्व शरीरामध्ये ठरत असतं. म्हणजे थोडक्यात काय तर केस जे वात प्रकृतीच्या लोकांचे आहेत हे वृक्ष असतात. फ्रीझी हेअर म्हणतो आपण, कोरडेपणा जास्त असतो. तेल लावलं की लगेच तेल शोषून घेतात ते केस. अ, प्रकृती म्हणजे अंगाची जडणघडण अशी कृश असते, बारीक असते. किती जरी खाल्लं तरी अंगी लागत नाही. त्वचा सुद्धा वृक्ष असते, थंडीमध्ये जास्त फुगते. तेल लावलं की लगेच कोरडी होते. भूक या लोकांना कधी चांगली, कधी अजिबातच भूक नाहीये असं लागतं. त्याच कोठ्यामध्ये कोरडेपणा असल्यामुळं कॉन्स्टिपेशनची तक्रार यांची सारखी वरचेवर होत असते. तर हे महत्वाचे पॉइंट आहेत आपल्या प्रकृती म्हणजे आपलं कोष्ठ म्हणजे कोठा कसा आहे, आपल्याला भूक कशी लागते आणि ओव्हरऑल आपली जडणघडण कशी आहे. तर वात प्रकृतीच्या लोकांनी म्हणून वात दोषाला संतुलित करण्यासाठी ताजं गरम अन्न खावं, नित्य अभ्यंग करावं. अभ्यंग हे फक्त दिवाळीपुरतं मर्यादित नाही. अभ्यंग म्हणजे कोमट तेलाने शरीराला मसाज करणं. तर रोज नाही जमलं तरी ऍटलिस्ट आठवड्यातून 2 ते 3 वेळेला अंगाला मसाज करणं कोमट तेलाने आणि कोमट पाण्याने अंघोळ करणं हे वात प्रकृतीच्या लोकांसाठी गरजेचं असतं. तर ऍज अ मेंटेनन्स म्हणून तुम्हाला अभ्यंग करणं हे आयुर्वेदाने कंपल्सरी सांगितलेलं आहे. सगळ्याच प्रकृतीमध्ये अभ्यंग सांगितलेला आहे, पण वात प्रकृतीला विशेष करून अभ्यंगाचं फार महत्व आहे. कारण जशा आपल्या प्रकृती असतात तशा वयाच्या अवस्था सांगितल्या. म्हणजे लहानपणाची अवस्था ही कफाची अवस्था असते. मध्यवय म्हणजे साधारण 50 पर्यंत ही पित्ताची अवस्था असते. आणि नंतर पित्तानंतर जी अवस्था आहे ते वृद्धावस्था ही वाताची अवस्था असते. म्हणून जनरली आपल्याला आजार हे लहानपणात संधिवाताचे होत नाहीत. संधिवाताचे आजार, वाताचे आजार हे सगळे उतार वयात होतात. कारण त्यावेळेला नैसर्गिकरित्या आपलं वय वाताचं झालेलं असतं आणि त्यामुळे वाताचे आजार हे जास्त होतात. कारण तुम्ही मला सांगितलं की पण कसं वात आहे ना, प्रकृतीवाले बारीक बारीक असतात, तुम्ही त्यामुळे आजचं ते फॅशन आहे ना ती बारीक असणं. मग त्याचे साईड नाही इफेक्ट पण काय होऊ शकतात? येस, तुम्ही जर क्राईम लेवलला जाऊन जर वजन कमी केलं, म्हणजे कफाची व्यक्ती आहे एखादी, तर ती हेवी बॉडीच असणार आहे. तिचं मसल आणि बोन वेट जास्तच असणार आहे. अशा वेळेला जर तिनं क्राईम करून वजन कमी केलं, तर त्यावेळेला वातदोषाचा प्रकोप होतो आणि मग त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला झेलावे लागतात. म्हणजे मग अशा वेळेला डेफिशियन्सीचे आजार भरपूर होतात. काही वेळेला स्टॅमिना कमी होतो. माझ्याकडे पेशंट होती मध्ये, जिनं 20 किलो कमी केलं वजन. ती हट्टीकट्टी सिंधी होती आणि तिनं ज्यूस डाएट, हे डाएट, ते डाएट करून तिनं वजन कमी केलं. आणि त्यानंतर मग तिला पिरियडचे इश्यूज स्टार्ट झाले. त्याच्यानंतर तिला डेफिशियन्सीज झाल्या, बॉडी एक स्टार्ट झाला. सो असेल हे एक नॉर्मल माणूस नाही हे करू शकत. म्हणजे वाताचा कुठला गुण वाढलाय, वाताची वृक्षता वाढली आहे किंवा वाताचा चलगुण वाढलेला आहे, हे हे मी बोलतेय तर तुम्हाला समजणं सुद्धा अवघड आहे. कारण चलगुण म्हणजे काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकणार आहे. राईट. वृक्षता वगैरे कळू शकेल, पण सूक्ष्मता, खरता ही त्या लेवलला तुम्हाला इमॅजिन होणं अवघड आहे. याच्यासाठी एका आयुर्वेदिक डॉक्टरचीच मदत घ्यावी लागेल. त्यामुळे तुमचे जी तरतमता आहे, छोटे छोटे जे मायन्यूट इम्पॉर्टंट चेंजेस आहेत, हे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊनच विचारावे लागतील. नित्य अभ्यंग हे सगळ्यांना चालतं. याच्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. पण आहार विहारातले जे काही छोटे छोटे बदल आहेत, त्यासाठी मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे एकदा जाऊन ओपिनियन घ्यायची, की माझी प्रकृती काय आहे, माझ्यासाठी काय सुटेबल आहे आणि मी कसं कसं अन्न 12 महिने काय चेंजेस ठेवले पाहिजेत, किती केलं पाहिजे पथ्य पाणी यासाठी.